तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसनं टीव्हीके पक्षाला पाठिंबा दिलेला आहे। टीव्हीके पक्षाचे अध्यक्ष यांनी पत्र लिहून पाठिंबा मागितलेला होता। विजय यांनी हे पत्र लिहिलेलं होतं। तामिळनाडूमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। आगामी निवडणुकांसाठी टीव्हीके आणि काँग्रेसची आघाडी कायम राहणार आहे। तामिळनाडूमध्ये थलपती विजय सत्ता स्थापन करणार आहेत। सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी थलपती विजय राज्यपालांच्या भेटीला गेलेले होते आणि येत्या 9 तारखेला थलपती विजय यांचा शपथविधी होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। पण अजूनही टीव्हीके पक्षाकडे काँग्रेसचा पाठिंबा मिळून सुद्धा पूर्ण बहुमत नाही अशीच सध्याची स्थिती आहे। त्यामुळे संख्याबळ जर कदाचित कमी पडलं तर शपथविधीचा जो कार्यक्रम आहे किंवा जो सोहळा आहे तो पुढेही ढकलला जाऊ शकतो अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेसंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। पराभव झाला नाही या ममता बॅनर्जींच्या भूमिकेशी आम्ही सहमत असल्याचं संजय राऊत म्हणतात आणि यावरून नवनाथ मन यांनी पलटवार केलाय। अप्रत्यक्षपणे संजय राऊतांनी ममता बॅनर्जींच्या गुंडगिरीचं समर्थन केलंय असा आरोप त्यांनी केलाय। ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत आहोत। संपूर्ण सरकार कलकत्त्यात बसलं केंद्राचं, मतदार याद्यांतून नावं वगळली लाखो, आणि अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं। त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे। एखाद्याला नोकरीमधनं काढून टाकल्यानंतर मी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर त्या राजीनाम्याला काही अर्थ नसतो। तुम्हाला जनतेनं घरी बसवलंय, तुम्हाला जनतेनं पश्चिम बंगालमधनं काढून टाकलंय। त्यामुळे ममता बॅनर्जींची ही भूमिका काही नवीन नाही, कारण गुंडगिरी करणं, दादागिरी करणं हे 15 वर्ष ममता दीदींनी पश्चिम बंगालमध्ये केलंय। आता जनतेनं घरी बसवल्यानंतर, जनतेनं नाकारल्यानंतर देखील ममता दीदीची दादागिरी सुरू आहे। पण संजय राऊत त्याचं समर्थन करतायत। संजय राऊत, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 तारखेला पश्चिम बंगाल दौऱ्यावर जात आहेत। पश्चिम बंगालच्या नव्या सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित असतील। बारामतीच्या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक विक्रमी मताधिक्यानं विजय झाला। यानंतर आता राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठी सुनेत्रा पवार आज नवी दिल्लीमध्ये आलेल्या होत्या। नवी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांना भेटून त्यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला। सुनेत्रा पवारांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर आता रिक्त होणाऱ्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सुनेत्रा पवारांच्या नंतर आता रिक्त झालेल्या जागी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू असतानाच छगन भुजबळ या रिक्त होणाऱ्या जागेसाठी इच्छुक असल्याचं आता सूत्रांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।